मराठा आरक्षणाला विरोध करून आमच्या मुलांच्या अन्नात माती कालवण्याचं काम होत असेल तर आम्ही ओबीसींच्या संपूर्ण आरक्षणालाच कोर्टात आव्हान देऊ अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतली आहे। त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव असं आव्हान जरांगे पाटलांना केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद रंगलाय। पण या सगळ्यांची सुरुवात झाली कुठून? तर मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर जास्तीत जास्त हरकती पाठवण्याचं आवाहन कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं होतं। यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटलांनी ओबीसी आरक्षणालाच कोर्टात आव्हान देण्याचं वक्तव्य केलं। पुढे याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करतायत। आम्हाला सर्वसामान्य ओबीसी बांधवांचं नुकसान करायचं नाहीये। मात्र भुजबळ जर आमच्या आरक्षणाला विरोध करत असतील तर नाईलाजानं आम्हाला ओबीसींच्या आरक्षणाविरुद्ध न्यायालयात जावं लागेल। त्यामुळे ओबीसींचं 27% आरक्षण रद्द होऊ शकतं। ओबीसींना आरक्षण देण्याची सगळी प्रक्रिया कशी पार पडली हे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल। त्यामुळे ओबीसींचं देशभरातील आरक्षण रद्द होऊ शकतं। याला छगन भुजबळ हेच जबाबदार असतील हे ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यावं असं जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। पण या विषयावरून या दोघांमधील वाद बाजूला ठेवला तरी खरंच मंडल आयोगाच्या शिफारसींना किंवा ओबीसी आरक्षण लागू झालं, विविध जातींचा कसा समावेश करण्यात आला, या सगळ्या प्रक्रियेला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। मंडल कमिशनच्या शिफारसींना किंवा ओबीसी आरक्षणाला कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतं का हे समजून घेण्याआधी मंडल कमिशन कशा प्रकारे लागू करण्यात आलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंडल कमिशन कशा प्रकारे लागू करण्यात आलं त्याची टाइमलाईन आधी समजून घेऊयात। स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात अनेक राज्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण होतं, पण स्वातंत्र्यानंतर संविधानात फक्त एससी आणि एसटी प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती। संविधानातील कलम 16(4) नुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास प्रवर्गाच्या प्रगतीसाठी पाऊल उचलण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले होते। संविधानाच्या या कलमाचा आधार घेऊन केंद्र सरकारकडे मागासवर्गीयांच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली होती। या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं 29 जानेवारी 1953 मध्ये काका कालेलकर आयोग गठीत केला होता। या आयोगाला पहिला मागासवर्गीय आयोग म्हटलं जातं। आयोगानं 30 मार्च 1955 ला आपला अहवाल सरकारकडे सादर केला। पुढे 5 वर्ष या अहवालावर चर्चा झाली, पण 1961 मध्ये केंद्र सरकारनं आयोगाच्या शिफारसी नाकारल्या। त्यानंतर पुढची 2 दशकं मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाही। मधल्या काळात विविध राज्य सरकारांनी संविधानातील कलम 16(4) चा आधार घेऊन आपापल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद केली। त्यानंतर 1 जानेवारी 1979 ला बिहारचे माजी मुख्यमंत्री बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पातळीवर दुसरा मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आला। समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचं काम आयोगाला देण्यात आलं होतं। त्यानुसार 31 डिसेंबर 1980 ला आयोगानं आपला अहवाल सरकारला सादर केला, पण पुढची 10 वर्ष कोणत्याही सरकारनं तो अहवाल लागू करण्याची घोषणा केली नाही। 6 ऑगस्ट 1990 तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला। 7 ऑगस्ट 1990 ला व्हीपी सिंग यांनी संसदेला याबद्दल माहिती दिली आणि 13 ऑगस्ट 1990 ला याबाबत ऑफिस मेमोरंडम काढून आरक्षण जाहीर केलं। या मेमोरंडमनुसार मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती। 27%च का? तर 1963 मध्ये MR बालाजी विरुद्ध मैसूर राज्य या खटल्यात सुप्रीम कोर्टानं आरक्षणावर 50% मर्यादा घालून दिली होती। देशभरात एससी आणि एसटी प्रवर्गासाठी तोपर्यंत जवळपास 22.5% आरक्षण होतं। 50% मर्यादा ओलांडली असती तर आरक्षण कोर्टाच्या कचाट्यात अडकलं असतं। त्यामुळे केंद्र सरकारनं मागासवर्गीयांना 27% आरक्षण जाहीर केलं आणि आरक्षण 49.5% वर जाऊन पोहोचलं। यानंतर सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल केल्या। मूलभूत अधिकारांचं हनन झाल्यावर रीट याचिका दाखल करून थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागता येते। रीट याचिकांमध्ये सरकारनं आरक्षणाच्या संदर्भात काढलेला ऑफिस मेमोरंडम रद्द करावा आणि आरक्षणाला स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आली होती। त्यानुसार सुप्रीम कोर्टानं आरक्षणावर स्थगिती आणली। ही स्थगिती 16 नोव्हेंबर 1992 पर्यंत कायम होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आरक्षण विरोधी याचिका फेटाळल्या आणि सरकारनं दिलेलं आरक्षण काही दुरुस्त्या सुचवून कायम ठेवलं। या खटल्याला आपण इंदिरा साहनी खटला म्हणून ओळखतो। आता याच इंदिरा साहनी खटल्याविरुद्ध किंवा मंडल आयोगाच्या खटल्याला आम्ही कोर्टात आव्हान देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। इंदिरा साहनी खटल्यात आधी 5, नंतर 7 आणि पुढे जाऊन 9 न्यायाधीशांनी निकाल कायम ठेवलेला आहे। त्यामुळे या खटल्याचा निकालाला कायद्या इतकंच महत्त्व आहे। कोर्टाच्या या निकालाला किंवा आरक्षणाला आव्हान देता येऊ शकते का याबाबत बोल व्हिडिओनं जेव्हा सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आता हे आरक्षण देऊन जवळपास 33 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे।
कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आपल्याला कोणत्याही प्रकरणात रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी कोर्ट काही वेळ देतं. हा वेळ साधारणतः 90 दिवसांपर्यंतचा असतो. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन हा वेळ काही वर्ष देखील असू शकतो. याला कायद्याच्या भाषेत कंडोनेशन ऑफ डिले असं म्हटलं जातं. कोर्ट काही वेळा अशा प्रकरणांमध्ये याचिका स्वीकारतं. पण इंदिरा साहनी खटल्यात 33 वर्षांनंतर कोणी कोर्टात जाणार असेल तर कोर्ट ती याचिका विचारात घेण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. याउलट अशा काही खटल्यात कोर्टानं संबंधित व्यक्तीला दंड देखील केलेला आहे. शिवाय 9 जज बेंचनं ऑफिस मेमोरंडम काढून आरक्षण देता येऊ शकतं असं सांगितलेलं आहे. ही एक लँडमार्क जजमेंट आहे, त्यामुळे यात कोणताही बदल होण्याची शक्यता नाहीये. आता याला एकच पर्याय, तो म्हणजे केंद्र सरकारनं संपूर्ण ओबीसी आरक्षणाचा आढावा घ्यावा. कारण केंद्र सरकारच्या ऑफिस मेमोरंडमनंच हे आरक्षण देण्यात आलं होतं. पण कोणतंही केंद्र सरकार अशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाला जे आरक्षण देण्यात आलंय त्याला मनोज जरांगे पाटील विरोध करू असं कितीही म्हणत असले तरी कोर्ट अशी कोणतीही याचिका स्वीकारण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्याच आधारे सध्या छगन भुजबळ देखील जरांगेंना विरोध करत असल्याचं चित्र आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? या वादामुळे दोन्ही समाजाच्या आरक्षण प्रक्रियेवर काही फरक पडेल का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.